नांदेड आणि औरंगाबादमध्ये 108 या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या डॉक्टरांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। 6 ऑगस्टपासून हा संप सुरू आहे। मानधन आणि इतर सोयी सुविधा वाढवल्या जाव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आलाय। नांदेड शहरात 108 टोल फ्री क्रमांकाच्या एकूण 25 रुग्णवाहिका कार्यरत आहेत, त्यावर 75 डॉक्टर सेवा पुरवतात। राज्य सरकार आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 108 रुग्णवाहिकांचा सेवा सुरू झाली। आजवर या रुग्णवाहिकेमुळे अनेकांचे प्राण वाचले, पण आता ही सेवा कोलमडण्याच्या मार्गावर आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे। दरम्यान या आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ सेवा देणारी अँब्युलन्स 108 आज जर तुमच्या दारात कॉल केल्यानंतर आली नाही तर त्यात आश्चर्य वाटू नका, कारण हे सेवा देणारे सगळे जे डॉक्टर आहेत ते आजपासून संपावर आहेत। मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यातले सगळे डॉक्टर जे आहेत ते संपावर आहेत। 6 तारखेला नांदेड चे डॉक्टर संपावर गेले आणि आज सकाळपासून औरंगाबादेतले जवळपास 70 ते 80 डॉक्टर जे आहेत, जे 35 रुग्णवाहिका ज्या औरंगाबादच्या गावागावामध्ये जाऊन फिरतात, त्या सगळ्या रुग्णवाहिका आजपासून एका जागेवरती उभा आहेत आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे तो रुग्णसेवेवरती होऊ शकतो। काय मागण्या आहेत आणि त्यांनी काय पवित्र आंदोलनाचा आपण जाणून घेणार आहोत। काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आणि काय तुम्हाला प्रतिसाद येतो, नेमकं कोण हे सगळं चालवतं? रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावतो। त्या रुग्णांचा जीव वाचता वाचता जर आमचा मृत्यू झाला, आमच्या गाडीचा अपघात झाला तर आमच्या लेकरा बाळांना बघणार कोण? त्यासाठी बीव्हीजी कंपनीने, महाराष्ट्र शासनाने आमचा पर्सनल इन्शुरन्स काढून द्यायला पाहिजे। जरी मी कदाचित उद्या मेलो तर माझ्या घरच्यांना 10 लाख तरी मिळतील, त्यात तरी त्यांना समाधान मानावं लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला यांनी पगारावर काम करायला ठेवलंय। 11,000 रुपये मला ग्रामीण भागामध्ये देतात, मला 1 वर्षाचं इन्क्रीमेंट 1,000 रुपये दिलं। आज रोजी मला 12,000 रुपये पेमेंट मिळतं। 12,000 काय होतं? कुठले कुठले सेवा बंद आहेत? सर्व प्रकारच्या सेवा बंद झालेल्या आहेत। इमर्जन्सी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या सेवा बंद केल्या? नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद, परभणी, जवळपास पूर्ण मराठवाड्यातील डॉक्टर करतायत। किती लोक आहेत सगळी? टोटल 300 ते 350 डॉक्टर असतील या 3 वाला। आणि जो अन्याय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत ते हे बेमुदत उपोषण चालूच राहील। आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब किंवा जे काही सरकारचे मंत्री आहेत, आरोग्य मंत्री सावंत साहेब, जे हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत, आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालू राहणार। तेव्हा ग्रामीण भागातली सगळी रुग्णसेवा जी आहे ती कोलमडून पडली आहे। आशा करूया हा संप लवकरात लवकर मागे घेतला जाईल।